जलील सर, क्या कहेंगे अन्ना साहब को जो पारितोषिक मिला है और आपके बोड़खा में सब लोगों ने यहाँ पर मुबारकबाद पेश किए हैं, आप कैसे मुबारकबाद पेश किए? देखो, उन्होंने जो काम किए 20 साल में, तो उनके सारे किसने भी नहीं करा। सारे काम करके मैं उनको शुक्रिया अदा करता हूँ। आप यहीं के रहवासी हैं? हाँ। क्या नाम है आपका? जलील कालू पटेल। सर, काय नाव आहे आपला आणि कशी शुभेच्छा देणार तुम्ही? माझे नाव उत्तम पांडुरंग पाडसवार आणि सरांना शुभेच्छा कशी देणार तुम्ही? महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आमचे हार्दिक अभिनंदन त्यांना। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है और आप भी बोड़खा ग्राम पंचायत के माजी उप सरपंच रह चुके हैं और अभी सर को जो आदर्श पुरस्कार मिला है सर बोड़खा से, तो आपके लिए बहुत खुशी की बात है। क्या कहेंगे सर, आप कैसी मुबारकबाद देंगे? क्या हमारे गांव के लिए इतना बड़ा हमको राज्य पुरस्कार मिला, इसलिए हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। सर ने बताया कि सर ने बहुत अच्छे अच्छे काम किए, यहाँ विकास के काम किए। हाँ, तो क्या कहेंगे सर उस ताल्लुक से? सर, हमने जब साथ में थे तो हम सबसे पहले तो पानी पुरवठे का काम गंदीशेर धरन से बावड़ी खोद के वहाँ से पाइपलाइन करके गांव में पानी लाए, पानी की टाकी बनी। उसके बाद में गांव रोड स्वच्छ अभियान पूरा क्लियर काम। आपका नाम बोलिए। सलीम इस्माइल पटेल। काशीनाथ लोंढे, सोसायटी चेअरमन। हे अण्णांनी जे कामं केले ते एकदम अभिनंदन सारखे दिले आणि चांगल्या पद्धतीने कामं केले त्यांनी। काय नाव आहे सर आपलं? काकासाहेब काशीनाथ लोंढे। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे। आणि जे बोड़खा ग्रामपंचायत आहे, आपण माजी सरपंच होते आणि उपसरपंच पण होते आणि सभासद पण होते। कोणता वर्ष होता आणि आपल्या कार्यकालात आपण काय काय ग्रामपंचायतीमध्ये विकासाचे कामं केले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। मी 1995 पासून 2001 पर्यंत सरपंच होतो। त्यानंतर 5 वर्ष उपसरपंच होतो। त्यानंतर परत 5 वर्ष मी सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं। आता या 2021 पासून परत सरपंच 3 वर्षापर्यंत होतो। आता ग्रामपंचायतीचा सदस्य। मी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकालामध्ये गावात पाणी पुरवठा योजना असन, शिमिटी रोड असन, 2 वेळेस गावामधून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेऊन तालुकास्तरीय 2 वेळेस मी गावाला बक्षीस मिळवून दिलेले। माझ्या गावामध्ये अनेक विकासाचे कामं मी केले। उर्दू शाळा असेल, मराठी शाळेच्या खोल्या असेल, स्मशानभूमी शेड असेल, गावामध्ये 7,000 तलाव केले। ज्या ज्या शासनाच्या योजना असतील त्या योजनाचा गावातील लोकांना लाभ मिळवून दिला। अनेक घरकुलं गावामध्ये बांधले वेळोवेळी। सर, आपले ग्रामपंचायतला आणि जे संभाजीनगर औरंगाबाद मध्ये मोठी मोठी ग्रामपंचायत आहे और बोड़खा ग्रामपंचायतला ही आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले। आतापर्यंत किती पुरस्कार मिळालेले सर तुम्हाला? मला आतापर्यंत 3 वेळेस पुरस्कार मिळाले। 19 एप्रिलला पुणे इथं पत्रकार भवनामध्ये महाराष्ट्र रत्न म्हणून पुरस्कार मिळाला। 15 जूनला अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून सरपंच सेवा संघातर्फे परत माझी निवड झाली। अहिल्यानगरला मला राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळाला। आणि या 21 जुलैला भानुदास नाट्यगृहामध्ये भक्ती आषाढी भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये मला परत तिथं महंताच्या हाताने पुरस्कार देऊन ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। सर, आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायत गावातलं नाव सांगा। माझं नाव अशोक सांधू जाधव, राहणार बोड़खा, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद। आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि सरांना जे पारितोषिक मिळालेलं आहे, शुभेच्छा कशी देणार तुम्ही? माझं नाव सांगा सर। माझं नाव फकीरराव आसाराम लोंढे आणि सोसायटी डायरेक्टर। अण्णाच्या सोबत आम्ही सर्व कार्यक्रमाला होतो। म्हणजे जे पुरस्कार भेटले आमच्या अण्णा सरपंचाला, तर आम्ही त्यांचे सगळे सोबत होतो। अण्णाचं काम खूप सर्वात चांगलं काम आहे आणि आज बी अण्णाचा जो विषय आम्ही तळागाळातले लोक अण्णाच म्हणतो आणि अण्णाला शुभेच्छा। सर, तुम्ही सोसायटीचे चेअरमॅन आहे, तर सोसायटीमध्ये काय काय काम होतं तुमचं? आमची शेतकऱ्याची कामं असते, म्हणजे पिकाला जी कर्ज लागतंय त्यांना आम्ही देतो आणि त्या चेअरमन आमचे चांगले काम करतात। किती वर्षापासून आहे आपण? आम्ही आता रनिंग 3 वर्ष झाली। ओके।
हो. हे नाही, हे नाताचं आहे.